नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक आनंद भिसे. माझ्या भिसे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, व्हिडिओचं टायटल आहे परीक्षेला जाता जाता. आता नेमक्या कोणत्या परीक्षेला जाता जाता तर नुकतीच डायरेक्टर ऑफ फॉरेन्सिक सायन्स, न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मुंबई यांची हॉल तिकीट येण्यास सुरुवात झालेली आहे आणि येण्यास सुरुवात नाही, संपूर्ण हॉल तिकीट आलेले आहेत. आणि परीक्षा जी आहे ती 19 तारखेला काही पदांची लॅबॉरेटरी असिस्टंट आहे, सायंटिफिक असिस्टंट आहेत. या पदांच्या परीक्षा 19 तारखेला परीक्षा आहेत. त्याच पद्धतीने दुसरे जे पदं असतील तर त्यांच्यासुद्धा परीक्षेचे हॉल तिकीट तुम्हाला आलेले असतील. पण माझ्याकडे जे हॉल तिकीट आलेलं आहे तर फॉरेन्सिक सायन्स लॅबॉरेटरी असिस्टंट या पदाचं आलेलं आहे. आता त्या पदाविषयी मी माहिती नाही सांगणार. मी फक्त परीक्षेला जाता जाता तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे, ज्यांनी प्रथमच फॉर्म भरला असेल त्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे आणि परीक्षेला जाताना आपण नेमक्या कोणत्या बाबी एक वेळेस चेक करून घरून निघाला पाहिजे. सगळ्यात पहिले की आपण काय करतो आहे की हॉल तिकीट काढल्यानंतर त्याच्यामागे एक पान भरून जवळपास माझ्या माहिती मी एक हॉल तिकीट काढलेलं आहे आणि या हॉल तिकीटमध्ये जवळपास पहिलं पान तर हे संपूर्ण तुमच्या फोटो ID त्याच्यामध्ये आहे आणि दुसरं पान पूर्णच्या पूर्ण 19 प्रकारच्या सूचना याच्यामध्ये उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण सूचना म्हणून 19 प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यातली सगळ्यात महत्त्वाची सूचना आणि तुम्ही नोंद घ्या, व्हिडिओ बघत असाल परीक्षेला जाण्याच्या आधी तर या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या. तर सगळ्यात पहिले की तुमचं जे हॉल तिकीट आहे तर पहिली सूचना आहे, धिस हॉल तिकीट शूड बी प्रिंटेड कलर ओनली. हे हॉल तिकीट फक्त रंगीत छापलेले असावे. म्हणजे तुम्हाला या हॉल तिकीटची जी प्रिंटआउट काढायची आहे ती रंगीत प्रिंटआउट सोबत नेणे आवश्यक आहे. ठीक आहे. त्याच पद्धतीने तुमचा सध्याचा जो तुम्ही फॉर्म भरताना येथे उमेदवारांनी त्याचा सध्याचा पारपत्र आकाराचा फोटो चिटकून स्वाक्षरी करा. तुम्ही जो फोटो फॉर्म भरताना अपलोड केला होता तशाच पद्धतीचा एक फोटो तुम्हाला त्या ठिकाणी खाली एक ब्रॅकेट दिलेला आहे हॉल तिकीटवर, त्या ठिकाणी तुम्हाला चिटकवायचा आहे. हे तुम्ही परीक्षेला जाण्याच्या आधी या गोष्टी तुम्ही चेक करायच्या आहे. आता अनेक जण काय करतात की हॉल तिकीटची पहिलीच बाजू प्रिंट करतात, पहिलं पान, आणि म्हणतात की बा सूचना डाउनलोड करण्याची काही आवश्यकता नाही. परंतु सूचना नंबर 1 पुढच्या पानावर आहे की प्रवेशपत्राचे 2 भाग आहेत. एक परीक्षा केंद्राचा तपशील आणि 2 उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण सूचना. दोन्ही भाग डाउनलोड करून त्यांची रंगीत प्रत परीक्षेच्या वेळेस सोबत आणणे आवश्यक आहे. आता याच्यात पहा, काम तर फक्त पहिल्याच पानाचं असतं, पण हे म्हणतात किंवा दोन्ही पानं जे तुमची तर रंगीत असले पाहिजेत. तर जाऊ द्या, 5-10 रुपये शिल्लक जातील, पण दोन्ही पानं हे रंगीत तुम्ही प्रिंटआउट काढून सोबत न्यायची आहे. त्याच्यावर एक फोटो प्रवेश डाउनलोड केला 4 A4 आकारच्या रंगीत प्रिंटआउट घेऊनच योग्यरित्या भरलेला असावा. ठीक आहे. त्याच पद्धतीने आलं लक्षात, म्हणजे प्रिंटआउट काढायची दोन्ही पानाची ती कलर असली पाहिजे. त्याच्या खाली पहिल्या पानावर जी काही उमेदवारांची माहिती आहे त्याच्या खाली तुमचा फोटो आहे, तर फोटो त्या ठिकाणी तिथं चिटकवायचा आहे. आणि दुसरी महत्त्वाची माझ्यासाठी आवश्यक अशी वाटते ती की सोबत तुम्हाला जे नेहमी परीक्षा देतात त्यांच्यासाठी काही नाही, पॅन कार्ड व आधार कार्ड याची एक आपल्याला मूळ ओळखपत्र आणि त्याची झेरॉक्ससुद्धा सोबत न्यायची. आधार कार्ड आणि पॅन कार्ड जे काही असेल तुम्ही नेणार फोटो ID, तर उमेदवाराने परीक्षा केंद्रात दिला जाणार आहे. ओके. तर याचे आधार कार्ड पॅन कार्डची एक झेरॉक्स सोबत असू द्या, मागितली तर द्या, नाही तर तुम्ही वापस घेऊन येऊ शकता. जे आयडेंटिटी कार्ड तुम्ही गेलो वेळेवर सेंटरवर गोंधळ करू नका, कारण जितके काही सेंटर आहेत हे मोस्टली गावाच्या बाहेर आहेत आणि त्या ठिकाणी जवळपास झेरॉक्स सेंटर वगैरे नसतं. आणि तारंबळ कशाला, परीक्षेला जाताना मानसिकता खराब होऊन जाते, झेरॉक्स आणा हे आणा. त्यामुळं एक झेरॉक्स एक्स्ट्रा जे नेहमी परीक्षा देतात त्यांच्यासाठी नाही, जे पहिल्यांदाच परीक्षेला चालले त्यांच्यासाठी आहेत. कारण जे परीक्षा देतात त्यांना आता 2-4 परीक्षा IBPSच्या दिलेल्या असतील, त्यांना माहिती आहे की काय काय आपल्याला सोबत लागतं. त्याच पद्धतीने तिसरी महत्त्वाची सूचना जी महत्त्वाची आहे, जर तुमचा शाळेच्या ज्या मार्कशीट आहेत किंवा फॉर्म भरताना तुम्ही ते शाळेच्या गुणपत्रिकेवरूनच भरला असेल की शाळेत तुमचं नाव जे असतं, आणि ज्या मुलींचे किंवा महिलांचे लग्न झाले आहेत आणि त्यांचं लग्नाच्या आधीचं आधार कार्ड नसतं आणि लग्न झाल्यावर आधार कार्ड काढलेलं असतं, त्यामुळे त्यांच्या नावात बदल होतो. फॉर्म भरताना नाव आईवडिलांकडचं असतं, पण आधार कार्डवर नाव हे
तिकडच्या घरच्यांचं असतं, म्हणजे नवऱ्याच्या घरचं असतं. त्यामुळे नाव मॅच होत नाही. मग यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे, यामध्ये एक सूचना आहे, की जर का तुमचं विवाह झालेला असेल आणि तुमच्या नावात जर का बदल असेल, तर तुम्ही त्या ठिकाणी काय करायचं आहे, एक तर तुम्हाला गॅझेट लागेल, ठीक आहे. आणि गॅझेट जर नसेल तर तर तुम्हाला हे पहा, सूचना नंबर 3, उमेदवारांनी ऑनलाईन अर्जातील नाव हे फोटो परिचय पत्रावरील नावाशी तंतोतंत जुळणे आवश्यक आहे. अन्यथा उमेदवारास परीक्षेस बसू दिले जाणार नाही. तसेच ज्या महिला उमेदवारांचे विवाहानंतरचे पहिले, मधले, अंतिम नाव बदलले आहे, त्यांनी फोटो परिचय पत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा राजपत्राची छायांकित प्रत सोबत 2च ऑप्शन आहेत. एक विवाह नोंदणी प्रमाणपत्र पाहिजे का विवाह नोंदणी प्रमाणपत्रावर आधीचं नाव बदललेलं नाव दोन्ही असतं आणि गॅझेटमध्ये तुमचं नाव गॅझेट जे मिळतं राजपत्र त्याच्यात तुमचं नाव तुम्ही जर का बदलून घेतलं असेल तर ते सुद्धा तुम्हाला चालेल. तर ह्या 2 गोष्टी याच्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या आहे की हॉल तिकीट हे कलर काढा, नंतर दोन्ही पानं कलरफुल काढा, सोबत जाताना आधार कार्ड पॅन कार्ड जे तुम्ही सोबत नेसाल त्याचा एक झेरॉक्स सोबत न्या आणि नावात जर का बदल असेल तर 2च ऑप्शन दिलेले, एक तर तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट लागेल, नाही तर तुम्हाला राजपत्राची प्रत लागेल. या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची, नाही तर तुम्हाला परीक्षेवर बसू दिले जाणार नाही. मग तिथं कोणताच एक्सक्यूज चालत नाही की सर आम्ही केलं नाही, मग आम्ही तेच आहोत, लिहून घ्या, आमच्याकडून हमीपत्र लिहून घ्या, असं काहीही चालत नाही. जे कागद त्यांनी सांगितलेले आहे तेच कागद लागतात. आणि तुम्ही जर पूर्वीपासून परीक्षा देत असाल तर त्यांना माहीत आहे, तुम्हाला 2-4 परीक्षा तुम्ही जर आधी आता दिल्या असतील, कारण वर्षभरापासून सतत परीक्षा चालू आहे, तर तुम्हाला माहीत असेल. तर ह्या 2 गोष्टी माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या आहे. हॉल तिकीट जर डाउनलोड केलं नसेल तर हॉल तिकीट डाउनलोड करा. जवळपासचे सेंटर दिलेले तुम्ही जो पर्याय निवडला आहे त्यापैकीच एक सेंटर तुम्हाला दिलेलं असेल. ज्या ठिकाणी तुम्हाला जायचं असेल तर सकाळची जर शिफ्ट असेल तर 1 दिवस बिफोर त्या ठिकाणी तुम्ही मुक्कामाला जावं आणि त्याच्यात सूचना पण दिलेली की तुम्ही ते सेंटर एक दिवस आधी जाऊन बघून या, म्हणजे तुमची वेळेवर तारांबळ उडणार नाही. नाहीतर अनेक ॲटोवाले वगैरे मदत करतात आणि गुगल मॅप पण आहे, पण तुमच्याजवळ तेवढा भरपूर वेळ पाहिजे. अजून काही सूचना असतील तर त्या तुम्ही मला नक्की कमेंट्स करा. अजून परीक्षेला 1-2 दिवस वेळ आहे. अजून काही माहिती असेल ते पहा. सगळ्यात जास्त फोकस तुम्ही टेक्निकलवर 2-3 दिवस रिव्हिजन द्या. बाकीचे विषय जनरल आहेत, परंतु याचा सगळा भर हा टेक्निकल विषयावर आहे. टेक्निकलचे प्रश्न जर का तुमचे बरोबर आले तर तुमचा रिझल्ट येतो. माझ्या माहितीनुसार जाहिरातीत जागा खूप कमी असल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात अर्ज आले नसतील असा माझा अंदाज आहे. त्यामुळं परीक्षेसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट्स करा, मी उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. परीक्षेसाठी पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.